नमस्कार। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारे आमचे लोकप्रिय खासदार आणि आमच्या पक्षाचे प्रचार प्रमुख माननीय अमोल कोल्हे साहेब आणि आमच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्षा माजी खासदार वंदनाताई चव्हाण, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गवाने आणि आमचे पक्षाचे सरचिटणीस माननीय रवींद्र पवार, या सर्वांचं आणि आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेले 2 वर्षात भारतीय जनता पक्ष प्रणित महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्र सतत मागे पडत राहिलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा 7,80,000 कोटी रुपयाचा आहे। त्यात यावर्षी पुन्हा 1,10,000 कोटीचं वेगळं कर्ज काढायची तयारी सरकारची आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसावर आत्तापर्यंत 65 ते 70,000 रुपये प्रति माणसी कर्ज या सरकारने आता चढवून ठेवलेलं आहे आणि सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे। सर्वसाधारणपणाने राजकोषीय तूट ही सकल उत्पन्नाच्या 3% आत असायला पाहिजे, पण या सरकारने यावर्षी 2 अर्थसंकल्प आणि 1 पुरवणी मागणी मांडली आणि राजकीय तूट 3% वर जाऊ नये ती आता 4.3% पोचलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रातली कोणतीही कमिटमेंट या सरकारला आता पूर्ण करता येणार नाही अशा परिस्थितीत हे राज्य नेण्याचं काम यांनी केलं आहे। राज्याच्या विकासवाढीचा दर कमी झालेला आहे आणि शेती जो अर्थव्यवस्थेचा आपला कणा आहे त्याच्यातही 2.6% घसरण झालेली आहे आणि त्याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही आहे। पहिल्या 2-3 क्रमांकावर असणारा आमचा महाराष्ट्र आता जवळपास 11व्या नंबरवर गेला आहे। हे मी नाही तर नियोजन मंडळाने आता हे आकडेवारीने सिद्ध केलेलं आहे। 2024ला आपल्या राज्याला उत्तर प्रदेशपेक्षा फार पैसे कमी मिळाले। म्हणजे आपल्याला ज्यावेळी 60,000 कोटी रुपये मिळाले त्यावेळी उत्तर प्रदेशला 1,83,000 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला। आता हे डबल इंजिनचं सरकार म्हणतात, पण मला असं वाटतं की हे ट्रबल इंजिनचं सरकार आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र अग्रेसर होता एकेकाळी, तो यांच्या काळात अधिक मागं जाण्याची परिस्थिती यांच्या कर्तबगारीनं तयार झालेली आहे। गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांचे किती हाल झाले आहेत। पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही। आज झालेल्या नुकसानाची भरपाई वर्षभराने, 6 महिन्याने, 8 महिन्याने दिली जाते। निर्यातीचं चुकीचं धोरण केंद्राने आखल्यामुळं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक, संत्रा उत्पादक, केळी उत्पादक, कपास उत्पादक या सगळ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राजवटीनं केलं। योग्य हमीभाव नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुधाला देखील भाव नाही। दुधाला भाव देण्याच्या विषयी आमचे खासदार निलेश लंके यांनी नगरला एक मोठं आंदोलन केलं। त्यावेळी सरकारने वेगळी आश्वासनं त्यांना दिली, पण त्यावरही कोणताही उपाययोजना सरकारने केलेली नाही। आज महागाईमुळं शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे आणि महागाईमुळं खर्च वाढल्यामुळं आज जी MSP जाहीर करण्यात येते त्यात खर्च देखील शेतकऱ्याचा निघत नाही। 2023-24चे PM फसल विमा योजना मधील कव्हरेजमध्ये 4.17%ने घट झालेली आहे। राज्यामध्ये जानेवारी ते मे या फक्त 5 महिन्यात महाराष्ट्रामध्ये 1,076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। हे विदारक सत्य आपल्या महाराष्ट्राला दिसतंय। आज
तरुणांची परिस्थिती काय आहे, बेरोजगारी आणि उद्योगधंद्याची परिस्थिती काय आहे. बेरोजगारी आता 11% वर गेलेली आहे. महाराष्ट्रात 17 प्रकल्प येणार होते, ते राज्याच्या बाहेर गेले. जाताना राज्याच्या प्रमुख नेत्यांनी ते प्रकल्प आपल्या राज्यात राहावेत याचा कोणताही प्रयत्न केला नाही. गुजरात राज्यात विशेषतः प्रकल्प गेले तर मुग गिळून गप्प बसणारी आमची महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी आहेत. आज महाराष्ट्र सरकारमध्ये 2.5 लाख पदं रिकामी आहेत. त्याच्यात काही विशेष प्रमाण भरतीचं फार प्रयत्न होत नाहीत. कुठं 20,000 भरले, कुठं 80,000 भरले अशा घोषणा आहेत, पण प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्रातल्या तरुणांना येत नाही. युवकांची परीक्षेसाठी तयारी करतात, कष्ट करतात. गरीब घरातली मुलं प्रयत्न करतात, पेपर देतात आणि तोच पेपर फुटलेला असतो आणि त्यामुळं पुन्हा पेपर घेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत. या सरकारच्या काळात पेपर फुटीचे घोटाळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामुळं महाराष्ट्रातला युवक हा अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीत आहे. 19 ते 24 या 5 वर्षामध्ये जवळपास 11.5 लाख विद्यार्थ्यांच्यावर याचा दुष्परिणाम झालेला आहे. नवीन MIDC होत नाहीत. ज्या MIDC मोकळ्या आहेत तिथं नवीन उद्योग यांना आणते आले नाहीत. प्रत्येक वेळी दावोसला जाऊन 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली अशा घोषणा आम्ही सगळ्यांनी ऐकल्या, पण इन्व्हेस्टमेंट कुठं दिसत नाहीत आणि दिसल्या तर त्यामध्ये जी गुंतवणूक रोजगार निर्माण होणार आहे तो रोजगार त्या प्रमाणात निर्माण होत नाही असा अनुभव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात आज जवळपास 40-45 लाख युवक बेरोजगार आहेत आणि त्यांच्या बेरोजगारीला हाताला काम देण्यासाठी कोणतंही काम सरकार करत नाही. मधल्या काळात 424 नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. मग 424 महारोजगार योजनेमध्ये कोट्यावधी रुपये उधळले. एकेका इव्हेंटला, एकेका रोजगार मेळाव्याला 5-5, 7-7 कोटी रुपये यांनी खर्च केले आणि रोजगार किती मिळाला तर 60. सरासरी या 424 नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सरासरीने प्रत्येक मेळाव्यानंतर 50-60 सरासरी येते. कारण 25,000 लोकांना रोजगार टोटल मिळालेला आहे. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण करण्याचा कोणता ठोस प्लॅन यांच्याकडे नाही. स्टार्टअप फंडिंग 60% खाली गेलेली आहे राज्यातली आणि FDI फंडिंग देखील, FDI इन्व्हेस्टमेंट देखील 15% कमी झालेलं आहे. आपण नेहमी म्हणतो आम्ही महाराष्ट्रात FDI 1 नंबरला महाराष्ट्र आणलं, परत सांगायचा प्रयत्न करतो, पण वस्तुस्थिती अशी आहे की FDI मधली गुंतवणूक देखील 15% कमी झालेली आहे. भ्रष्टाचारात तर बेसुमार वाढ झालेली आहे. आपण सगळेच महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रात 1 नंबर महाराष्ट्राचा आता भ्रष्टाचारात देशात गेलेला आहे. म्हणजे देशात 1 नंबर भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य यांनी पुढे नेलेलं आहे. हा परिणाम ह्या 2 वर्षातल्या कामकाजातनं यांनी करून दाखवलेला आहे. 6 वर्षात भ्रष्टाचाराच्या 2/3 केसेसमध्ये काहीच पुढं प्रोग्रेस झाली नाही आणि अधिकारी किंवा कर्मचारी याने भ्रष्टाचार केला तर त्याची चौकशी होणं देखील आता बंद झालेलं आहे. कारण सत्ताधारी आणि कर्मचारी, अधिकारी यांचे हँड अँड ग्लोव्ज अशी परिस्थिती तयार झालेली आहे. हल्ली महाराष्ट्रात एक म्हण सुरू झालेली आहे, भ्रष्टाचार्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. ही आज परिस्थिती आहे आणि त्यामुळं जे कोणी आता खेडेकरांच्या बाबतीत एक मी व्हॉट्सअपवर बघितलं की आता त्यांनी भाजपमध्ये गेल्यावर त्यांना संरक्षण मिळेल. म्हणजे एवढं जनतेच्या मनात पसरलेलं आहे की सगळ्या भ्रष्टाचारांना भारतीय जनता पक्ष स्वीकारते असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात 2014 पासून आम्ही आकडेवारी काढली, 25 नेत्यांच्यावर आरोप केले की ज्यांनी त्यानंतर आरोप झाल्यानंतर पक्षांतर केलं, भाजपच्या सोबत गेले. त्यापैकी जे तिकडं गेले त्या 25 पैकी 23 लोकांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. उदाहरणच द्यायचं असेल तर अलीकडे लेटेस्ट उदाहरण म्हणजे खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी अर्ज भरत्याच्या काळात, निवडणुकीच्या काळात सांगितलेलं होतं की माझ्यावर प्रचंड दबाव आला आणि मग मला तिकडं जावं लागलं. त्यामुळं लोकांना प्रश्न पडतो की या नेत्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले, मग ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला नाही का? मग हे भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचार कॅन्सल झाला का? याचं उत्तर खरं म्हणजे भाजपने दिलं पाहिजे. महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी ज्या 25 लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं त्यांच्यावरचे आरोप
त्यांनी केले तेही त्यांनी सांगावेत आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हेही सांगावं. महाराष्ट्रात आता मागच्या विधानसभेत आम्ही काही घोटाळे मांडण्याचा प्रयत्न केला. एक डांबर घोटाळा आहे, एक रत्नागिरी जिल्ह्यात RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामध्ये कोणाची कंपनी आहे हे आपल्याला मी सांगायला नको. एका वरिष्ठ मंत्र्यांचं कंपनी आहे, त्यांचे सगळे सोयरे त्या कंपनीत आहेत. त्या जिल्ह्यातले सगळे कामं, सार्वजनिक बांधकाम, MIDC, नॅशनल हायवे, जे काही काम निघेल ते ह्या कंपनीला मिळतं आणि वापरलेल्या डांबराची एकच पावती ही या सगळ्या 3-4 वेगळ्या विभागांना दिली जाते आणि डांबर वापरलं जात नाही, पण डांबर वापरलं असं रेकॉर्ड केलं जातं. हा एक मोठा घोटाळा हा रत्नागिरी जिल्ह्यात सर्रास चालू आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. मी मेगा इंजिनिअरिंगच्या घोटाळ्याबद्दलही आज विधानसभेत विषय मांडला. मेगा इंजिनिअरिंगमध्ये गौण खनिजाचं उत्खनन केलं, तहसीलदाराने दंड ठोठावला 105 कोटीचा. कलेक्टरने स्वतःकडे फाईल मागून घेतली आणि 105 कोटीचा दंड मेगा इंजिनिअरिंगचा माफ केला. त्याच्यावर चौकशी करण्यासाठी गेले 8 महिने मी पाठपुरावा स्वतः करतोय. आयुक्त त्याच्यावर कोणती कारवाई करत नाहीत. आयुक्त ज्या अधिकाऱ्यांनी हे चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि 105 कोटीचा दंड हा पुन्हा ठोठवावा, परंतु पुणे आयुक्तांच्याकडून कोणती कारवाई होत नाही. कारण सगळ्यांनीच एकमेकाच्या संबंधात एकमेकाला वाचवण्याचं काम करायचं ठरलेलं दिसतंय. देवस्थान घोटाळा मी विधानसभेत मांडला. औंध संस्थांच्या देवस्थानच्या जमिनी बळकावल्या गेल्या. हा प्रकार मी मागच्या 1.5 वर्षापूर्वी उघड केलेला होता. 2 महिन्यात कारवाई करू म्हणून मंत्र्यांनी सांगितलेलं, पण काही कारवाई झाली नाही. आता नागपूरमध्ये देखील म्हणजे या सरकारने हिंदुत्वाच्या नावाखाली या सरकारने सत्ता आणलेली असली तरी महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे हे औंध संस्थांचं देवस्थान जे आहे त्या देवस्थान औंध संस्थांच्या खालचे आहेत त्यांच्या जमिनी लुबाडण्याचं काम झालं. त्या वर्ग 2च्या वर्ग 1 करून विकून प्लॉट पाडण्याचं काम झालं. नागपूरला असाच एक प्रकार आहे. मारुती देवस्थान आहे नागपूरचं, त्या नागपूरच्या मारुती देवस्थानाची जमीन हडप करण्यात आली आणि तिथं प्लॉटिंग करून जमिनी बेकायदेशीरपणाने विकण्यात आल्या. जवळपास 400-500 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. असे अनेक जमिनीचे घोटाळे हे आम्ही सभागृहात वेळोवेळी मांडले. सार्वजनिक आरोग्य विभागातला घोटाळा अलीकडे मी मांडला. आपल्या सातारा जिल्ह्यात मायनीला एक हॉस्पिटल आहे, तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या ताब्यात ते आहे आणि त्या मृत माणसांच्या नावाने बिलं काढण्याचं काम झालं आणि आमचं सरकार होतं त्यावेळी राजेश टोपेंनी त्याची चौकशी केली. त्याच्यावर पुढची कारवाई करणं हे सरकार ती केस दाबण्याचं काम करतंय आणि त्यामुळं जवळपास म्हणजे 50 कोटी रुपये चा भ्रष्टाचार आम्ही सांगून देखील सरकारने उत्तराच्या भाषणात त्याचा उल्लेख देखील केला नाही. नागपूर मेट्रो घोटाळा तर कॅगनेच काढलेला आहे. जवळपास 750-800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि नीट निविदा काढल्या गेल्या नाहीत असं कॅगने सांगितलं. आधीच बदनाम झालेल्या कंपनीला कामं दिली. पार्किंगवर मेट्रोपेक्षा जास्त खर्च झालेला दाखवला आहे आणि हा सर्व प्रकार कॅगने उघडकीला आणला. त्याच्यावर देखील कोणती कारवाई सरकार करणार हे सांगण्यात आलेलं नाही. MSIDCL हे एक मोठं घोटाळ्याचं नवीन प्लॅटफॉर्म या सरकारने तयार केलेला आहे आणि ह्या MSIDCLचा प्लॅटफॉर्म जो आहे त्यामध्ये PWDने टेंडर काढणं, PWDने काम देणं हे आम्ही समजू शकतो, पण 2-3 हजार कोटी रुपयाचे MSIDCLकडे कामं देण्यात आली आणि तिथं एकच माणूस आहे आणि 2-3 जण काम करतात. ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या आमदार सांगतील त्याच लोकांना कामं देण्याचं काम चालू आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, MSRDC मार्फत मोठ्या प्रमाणात एस्टिमेटेड कॉस्टपेक्षा जवळपास 35 ते 47% दराने अधिकच्या दराने ठराविक कंपन्यांना कामं देण्यात आली. नियमबाह्यरित्या मोबिलायझेशन ॲडव्हान्स देण्यात आला. तसेच भूसंपादनाच्या अगोदर कामाचे वाटप करण्यात आले. असे वेगळे प्रकार आहेत ज्याची तपशीलवार माहिती सभागृहात देखील मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कारागृहातला घोटाळा देखील एक आहे की आता कारागृहात जे कैदी वस्तू खरेदी करतात
त्या देखील पुरवण्याचं काम एका विशेष कंपनीला देण्यात आलेलं आहे की ज्याच्यामुळं कारागृहातल्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत आणि 20 आणि 30 रुपयाच्या वस्तू आता 150 रुपयाला किंवा $150 रुपयाला विकण्याचं काम कारागृहात होतं आणि कोणतीही निविदा न काढता हे काम दिले. जवळपास 300 कोटी रुपयाचा त्यात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्र या सरकारने क्राईम बाबतीत देखील 1 नंबरला नेऊन ठेवलेला आहे. NCRBच्या डेटानुसार महाराष्ट्र दंगली घडवण्यात प्रथम क्रमांकावर आहे, मर्डरमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर रेपमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. ही आकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की या लोकांनी कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवलेला आहे. कन्व्हिक्शनचा रेट 58% होता, आता तो 41% खाली आलेला आहे. बालकांवर होणाऱ्या अत्याचारात देखील वाढ झालेली आहे. जवळपास 2023 सालानंतर जवळपास 3 पट वाढ झालेली आहे. हिट अँड रन केस जे ताजं आहे त्यात आपला या लोकांनी देशात पहिल्या क्रमांकावर राज्य नेलेलं आहे आणि ज्यांनी हिट अँड रन केसमध्ये होते ते सगळे श्रीमंतांचे होते. श्रीमंतांची पोरं ही सांभाळण्याचं आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचं काम या सरकारने मोठ्या प्रमाणात मागच्या काही महिन्यात करून दाखवलेलं आहे. महिलांच्यावर अत्याचार याच्या बाबतीत देखील 2014 साली 26,000 महिलांच्यावर अत्याचार झाले होते. 23 मध्ये 47,000 महिलांच्यावर अत्याचार झाल्याची नोंद आहे. त्यामुळं महिलांच्या बाबतीत जे आज मोठ्या प्रमाणात मतांच्याकडे बघून हे सरकार भूमिका मांडते त्या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत हे सिद्ध होतं. आणि म्हणून आम्ही जे निकष विकासासाठी महत्त्वाचे असतात त्या निकषामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर पाहिजे होतो राज्याच्या विकासाच्यासाठी. पण मला असं दिसतंय की ज्यात मागे क्रमांक राहायला पाहिजे होता तिथं आपण पहिल्या क्रमांकावर आहोत आणि जिथं आपण नंबर 1ला पाहिजे होतो तिथे आपण घसरलेलो आहे. फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या देखील आपण शक्तिशाली राज्य म्हणून पूर्वी नावारूपाला आलेलो तेही आपलं क्षेत्र आपण गमावलेलं आहे. त्यामुळं 7.5 वर्षाच्या काळात यांनी महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे बघण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरवर आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि लोकांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या, मध्यमवर्गीयांच्या, या राज्यातल्या पददलितांच्या, अल्पसंख्याकांच्या, या राज्यातल्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या वर्गाचा, स्त्रियांचे, पुरुषांच्या महाराष्ट्राच्या बद्दल काय स्वप्न आहेत, महाराष्ट्र 1 नंबरला नेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी आम्ही एक नवा उपक्रम हातात घेतलेला आहे. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा उपक्रम आम्ही राज्यभर राबवणार आहोत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा उपक्रम आम्ही सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि हा उपक्रम 19 जुलैपासून सुरू होईल आणि 15 ऑगस्टपर्यंत चालेल. आणि त्यात या अभियानाचा उद्देश लोकांना महाराष्ट्र कसा हवा आहे किंवा त्यात काय महाराष्ट्रात सद्य परिस्थितीत काय बदल पाहिजे, लोकांच्या फीडबॅकच्या आधारे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचा आमचा जाहीरनामा आम्ही लोकांच्या फीडबॅकवर तयार करणार आहे आणि सत्तेत आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्या सर्व योजना प्रभावीपणाने राबवण्याची कमिटमेंट आमची आहे. आणि म्हणून आज आम्ही माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा नवा उपक्रम महाराष्ट्रात लॉन्च करतोय. हा लॉन्च करत असताना आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहेत, जनतेच्या मनात वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे त्यांनी आम्हाला पुढे येऊन सांगावं यासाठी आम्ही ही भूमिका आज हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. आणि हा घेत असताना आज या ठिकाणी आम्ही मुद्दामून या ठिकाणी एक पुस्तक आज आपल्याला हे करतोय, आम्ही आपल्या समोर प्रकाशित करतोय. महायुतीचे काळे कारनामे हे आपल्या समोर देणार आहे. त्याच्या आधी हा महाराष्ट्रातल्या सगळ्या काळे कारनामे महायुतीचे हा फुगा फोडण्याचं काम
हे आजपासून आमची ही पक्ष संघटना करेल आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीने हा फुगा ओढवण्याचं काम आम्ही करतोय। या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन देखील महायुतीचे काळे कारनामे हे आम्ही आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय। याच्यात या सरकारचे महायुतीचे काळे कारनामे हे आम्ही आपल्यालाही देणार आहोत। त्यातून महायुतीचे हे काळे कारनामे हे लोकांच्या पुढे जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम आम्ही पुढच्या काळात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत करणार आहोत आणि त्यामुळं सरकार हे पूर्णपणाने फेल झालेलं आहे आणि घाबरलेलं सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करत सुटलेलं आहे। बेदरल्यावर माणूस कसा करतो तशी या सरकारची अवस्था आहे। रोज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री हे अनेक घोषणा करण्यात मग्न आहेत, त्यांना सरकारला झोप लागत नाही आणि त्यामुळं आणखीन काय केलं पाहिजे कारण लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्रातलं हे सरकार हे बाजूला करण्याचा निर्धार आणि संकेत लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेत। त्या महाराष्ट्रातल्या जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो। आज आम्ही या ठिकाणी आणखीन मी आपल्याला विनंती करेन की या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब हे आता आपले पुढचं मनोगत व्यक्त करतील। जय शिवराय। आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने हे महायुतीचे काळे कारनामे हे दाखवून दिलेत, हे काळे कारनामे पाहिल्यानंतर खरोखर प्रत्येकाला ही खात्री पटेल की ज्या पद्धतीनं केवळ दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातलं महायुतीतलं सरकार काम करतंय आणि हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचा आहे त्या सर्वसामान्य युवकांचं, युवतींचं, महिलांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, सामान्य मध्यमवर्गीयांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे हे करण्यासाठी खरं तर आपण ही बघू शकता माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ही स्पर्धा ही हे अभियान आपण करतो आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सहभागी होता येईल। केवळ दिल्लीतल्या आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी काही योजना राबवणं किंवा काही झालं तरी सत्ता हस्तगत करण्यासाठी योजना राबवणं या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं, त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या जाहीरनाम्यात येण्याच्या दृष्टीनं ही खरं तर सुरुवातीला हे अभियान आणि ही स्पर्धा आपण करतो आहोत आणि यामध्ये माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा रयतेचं राज्य असलेलं स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं तो महाराष्ट्र आहे। असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही गोष्ट नाकारणारा महाराष्ट्र आहे। म्हणजे दवाच्या पाण्यावर सुद्धा ज्वारीचं पीक घेणारा महाराष्ट्र जो आपण म्हणतो तो निधड्या छातीचा आणि मजबूत मनगटाचा महाराष्ट्र। या महाराष्ट्रातल्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी खरं तर माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ही स्पर्धा आहे। माझी या सर्व युवकांना, युवतींना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, या अभियानामध्ये सहभागी व्हा। तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असायला हवा हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगायला हवं की मग आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र हा इतक्या मोठ्या कर्जाच्या ओझाखाली दबलेला असायला हवा, आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र हा इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने हे जे जर पुस्तक वाचलं तर महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कशा पद्धतीनं सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करते, कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची बजबजपुरी आहे, या सगळ्या गोष्टी समोर होतील। हा आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे का याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्कीच नाही देईल आणि त्यामुळं तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा कसा असायला हवा त्या महाराष्ट्रासाठी जरूर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा। या स्पर्धेसाठी जे काही डिटेल्स आहेत ते आमचे
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे हे याचे संपूर्ण डिटेल्स हे आपल्यापर्यंत शेअर करतील. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जे विद्यमान सरकार आहे ते कशा पद्धतीने सरकार या राज्यामध्ये चालवतंय आणि त्यांचे काय काळे कारनामे आहेत हे एका बाजूला जाहीर होत असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपल्या राज्याबद्दल, आपल्या महाराष्ट्राबद्दल काय योजना आहेत, काय संकल्पना आहेत हे कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे. यासाठी आज माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सुरू करतोय आणि हे अभियान 2 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन जातो. एक तर आपल्याला सगळ्यांना समोर दिसत असेल या ठिकाणी एक मोबाईल क्रमांक आम्ही दिलेला आहे 7030-1212-120012. या क्रमांकावर मिस कॉल केल्यानंतर आपल्याला एक गुगल फॉर्म येईल आणि तो गुगल फॉर्म ती व्यक्ती भरून देऊ शकते आणि त्या फॉर्ममध्ये स्वप्नातला महाराष्ट्र त्या व्यक्तीचा कसा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या राज्यामधील जी तरुण पिढी आहे आणि जो विद्यार्थी वर्ग विशेषतः करून आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांना त्यांच्या भविष्यासाठी हा महाराष्ट्र कसा पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक स्पर्धा जाहीर आज या ठिकाणी करतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या 3 प्रकारच्या स्पर्धा आम्ही त्यासाठी ठेवल्यात. एक रील स्पर्धा आहे आणि दुसरी जी आमची स्पर्धा आहे ती पोस्टर मेकिंग स्पर्धा आहे. या दोन्ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन स्वरूपात घेतोय आणि तिसरी स्पर्धा जी आहे ती वक्तृत्व स्पर्धा आहे जी जिल्हा स्तरावर होणार आहे. या तिन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस येणाऱ्या काळात म्हणजे आजपासून 15 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा संबंध राज्यामध्ये होईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मागणी केलेली आहे. अजून आमच्या हाती कोणती पुढची माहिती नाही आहे. आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या मागणीप्रमाणे निर्णय व्हावा म्हणून. हो, लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला. तुमच्या मतदारसंघात किती गेली? 28,000 मतं. डॉक्टर कोल्हे साहेबांच्या मतदारसंघात 1,03,000 मतं. बगरे साहेबांच्या मतदारसंघात दिंडोरीला, काही बीडला देखील 57,000 मतं किंवा शशिकांत शिंदेंच्या मतदारसंघात 37,000 मतं. आमचा उमेदवार काहीतरी 34,000 काही मतांनी पराभूत झाला. त्यामुळे आम्ही आयोगाकडे मागणी केलेली आहे. पॉलिटिकली आता दुसरा विषय नाही. ह्या लॉन्चबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर ते प्रतीक अमोल कोल्हेच सांगतील. सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी झालेली आहे, खरं तर महात्मा गांधीजींचं ते शिल्प होतं ना, त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे की काही जण म्हणतात भला मत सुनो, ते होतं बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. तशी आता परिस्थिती अशी झाली भला मत देखो, भला मत सुनो और भला मत बोलो अशी परिस्थिती आहे. आता भला मत बोलोमध्ये त्यामुळे वेगवेगळी स्टेटमेंट्स येत राहतात काही लोकांकडून. जी स्टेटमेंट्स येत राहतात त्याला काही नियंत्रण राहत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी येते भला मत सुनो, त्यामुळे अगदी ऑब्झर्व्हरमधून किंवा विवेकमधून सुद्धा टीका केली जाते. याचा अर्थ कोणीतरी म्हणतं भला मत सुनो, जे सांगतात ते सांगू देत नाहीत. आणि आत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी ज्या आर्थिक परिस्थितीची जी घोषणा केली त्या पद्धतीनं काही जण डोळ्यावर हात धरून बसलेले आहेत की राज्य आर्थिकदृष्ट्या किती खाईत चाललेलं आहे हे न बघता रोज एका घोषणेची अंमलबजावणी किंवा घोषणा ही केली जाते, ती आहे की भला मत देखो. आणि त्यामुळं हे जे 3 कावळे बसलेले आहेत या 3 प्रवृत्तींचं प्रतीक आहेत असं मला वाटतं, की ज्यामध्ये एक कावळा फक्त बोलतोय, दुसरा कावळा काही बघण्याच्या विचारात नाही आणि तिसरा कावळा मात्र आपल्याला कधी संधी मिळेल याची वाट बघत बसलेला आहे. आणि त्यामुळे भला मत देखो, भला मत सोचो महाराष्ट्र के बारे में, भला मत बोलो या पद्धतीची ही परिस्थिती चालली आहे, त्याचं हे प्रतीक आहे. मला वाटतं आपण पत्रकारात मी 3 प्रवृत्तींसाठी जास्त महत्त्वाचं बोललो. या 3 प्रवृत्ती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घातक आहेत. महाराष्ट्र जर आर्थिकदृष्ट्या खाईद केलं तर निवडणुका जिंकता येतील
पण आर्थिक नुकसान जर भरलं गेलं नाही आणि महाराष्ट्राचं जर आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं तर याचं दीर्घकालीन नुकसान महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक घटकाला भोगावं लागेल. मी धन्यवाद देईन तुमचे की मी 3 प्रवृत्ती सांगितल्या. या 3 प्रवृत्ती महायुतीतल्या 3 घटक पक्षांना लागू होतात असं तुम्ही म्हणताय. मी फक्त 3 प्रवृत्ती म्हणालो, म्हणजे याचा अर्थ या 3 प्रवृत्ती लागू होतात असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही ते म्हणणं घेऊ शकता. जॅकेट घालण्याची परंपरा सुरू झाली. आता दादा गुलाबी जॅकेट घालणार, 12 गुलाबी जॅकेट. त्यांना अरोरा नावाच्या एका व्यक्तीनं म्हणजे त्यांनी हायर केलेली ती एजन्सी आहे, त्यांना सांगते की असं असं करा. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा काही रंगाचा वापर करणार आहात का? किंवा हे जे सगळं तुम्ही केलं ते बलून्स लावले ते तुम्हाला कोणी सांगितलंय? अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं असं वाटतं. मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा. आम्ही आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मागं टाकण्याचा मागं घालण्याचा प्रयत्न करत नाही. आमचा कोणताही आमदार रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसून हिट अँड रनमधल्या केसेसमधल्या माणसांना सोडवण्याचे प्रयत्न करत नाही. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने रक्त बदलून नवीन रक्त रिप्लेस करण्याचा उद्योग देखील केलेला नाही. आणि पोलिसांनी हिट अँड रनमधल्या प्रत्येक लोकांना ठामपणाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पण दुर्दैवाने सत्तारूढ पक्षाच्या जवळ श्रीमंत वर्ग फार जवळ आहे. श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवण्यासाठी सत्तारूढ पक्ष काम करत आहे आणि म्हणून श्रीमंत वर्गाच्या पोरांच्या साठी पायगड्या घालून त्यांचे काही गुन्हे असतील तर ते दडवण्याचं आणि त्यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतं आहे. हे आपल्या मागच्या हिट अँड रनच्या प्रत्येक केसमध्ये दिसलेलं आहे. भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि एकनाथ शिंदे यांनी देखील वर्षा डोंगर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी 126 जागा लढवणार असं म्हटलंय. भाजप म्हणते 160 जागा कमीत कमीत लढवल्या पाहिजे. त्यामुळे दादांच्या वाटेला जागा फार कमी राहतात. अशामध्ये दादांचं से महायुतीत कमी होतं असं वाटतं. म्हणजे आता 276 जागा झाल्या की 160 अधिक 100 म्हणजे 260 आणि वर 26 म्हणजे 70, 80, 76 2 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळं माहीत नाही आता काय निर्णय होणार. पण दोघांची तयारी जोरात दिसते. तिसऱ्यांची तयारी 2 जागा लढायच्या आहेत का आणखीन किती त्याचा तुम्ही त्यांना खुलासा विचारा. पण आमचं आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्यात आमचा ताळमेळ व्यवस्थित आहे आणि आम्ही सगळे सुसंवाद ठेवून या निवडणुका लढणार आहोत. कोण नाही आम्ही त्यांनी ही सदिच्छा भेट घेतलेली आहे. त्याविषयी काही विशेष राजकीय काही चर्चा त्यांची झालेली नाही आहे आणि त्यानंतर मलाही ते भेटले. त्यातही राजकीय काही चर्चा केली नाही. बरेच दिवसांनी मुंबईला आलेले म्हणून ते भेटले. आमचे जुने संबंध आहेत त्यांच्याशी. काल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा बैठक झाली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने जो फॉर्म्युला लोकसभेला वापरलेला म्हणजे कमी जागा लढायच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या तेच सूत्र एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारांना सांगितलेलं वाटते. तुमचाच फॉर्म्युला पुढे कॅरी ऑन करतोय. काय आहे की भारतीय जनता पक्ष कमी जागा देणार आहे. मग त्याचं समर्थन कसं करायचं तर ते आपल्या आमदारांना आणि आपल्या समर्थकांना दोन्ही दुसरे पक्ष समजावून सांगतात की कमी जागा लढवू आणि जास्त जागा निवडून आणू. जागा कमी घेतल्यावर त्या मुळातच संख्या कमी होणार आहे आणि त्यामध्ये काय निवडून येणार आणि काय नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं स्वतःचे इतर 2 पक्ष हे भारतीय जनता पक्षाच्या मनमानीला कसा उत्तर देत आहेत, किती स्वाभिमानाने ठाम राहत आहेत. एक शिवसेना फोडून गेलेले आहेत त्यामुळे ते शिवसेनेच्या सर्व जागा लढतील अशी अपेक्षा आहे आणि दुसरे आमचा पक्ष फोडून गेलेले आहेत.
त्यामुळं आमचं जिथं महाराष्ट्रात प्रभाव आहे 114 जागांवर, त्या जागांवर ते हक्क सांगतील अशी अपेक्षा आहे त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना. पण किती माघार हे दोघं घेतात हे आता आकडे बघितल्यावरच सांगता येईल. आमची कोणतीही चर्चा झालेली नाही आणि याविषयी आम्ही अजून चर्चा सुरू केलेली नाही. हळूहळू करू आम्ही चर्चा. आम्हाला काही फार घाई नाही आहे. आम्हाला सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की सरकारी तिजोरीतून आणखून काय काय बाहेर पडणार आहे आणि सरकारी तिजोरी मोकळी असताना केलेल्या घोषणांमुळे महाराष्ट्राचं मनोरंजन सध्या चालू आहे. ते बघण्यात आम्ही मशगूल आहोत. मी यापूर्वी 2दा-3दा माझं मत व्यक्त केलेलं आहे. विशाळगडची दंगल जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम यांच्यात अधिक अंतर पाडण्याचा हा प्रयत्न काही लोकांचा आहे आणि महाराष्ट्रातली जनतेचा कौल बघता मागच्या लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्राने थारा दिलेला नाही, ही तेवढीच वस्तुस्थिती आहे. विशाळगडाच्या ठिकाणी झालेली घटना ही पूर्ण निषेधार्ह आहे. विशाळगडावर हिंदू आणि मुस्लिम दोघांची घरं आहेत आणि ऐन पावसाळ्यात तिथलं अतिक्रमणाच्या विरोधीच आम्ही आहोत. पण अतिक्रमण प्रशासनाने पाऊस सुरू होण्याच्या आधी काढायचं असतं किंवा नंतर काढायचं असतं. पण त्यांनी ऐन पावसाळ्यात हिंदूंची घरं बाजूला काढायचं काम केलं आणि मुस्लिम समाजाची घरं बाजूला काढायचं काम केलं. पायथ्याला जे एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी देखील जो मॉब वर गेलेला होता तिथून मागं आला, त्यांनी मुस्लिम समाजाच्या वस्तीत जाऊन जे त्या ठिकाणी हैदोस घातला, लूट केलेली आहे. लूट म्हणजे तिजोऱ्या फोडून माणसांच्या त्यातली संपत्ती चोरून नेलेली आहे. त्यांच्यावर दरोड्यासारखे देखील गुन्हे दाखल केले पाहिजेत. नॉन बेलेबल गुन्हे दाखल केले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये एका समाजाच्यावर असा हल्ला करणं, आणि हे सगळे लोक कोण होती? बहुतेक सगळे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून आलेली लोक होती आणि त्या सर्व लोकांना ताबडतोब सरकारने अटक केली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे कोणते कलमं लावली हे जाहीर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ते खटले दाखल केले पाहिजेत. महाराष्ट्रात एका समाजावर असा जाऊन हल्ला करणं निष्पाप, कुणी काही त्या गावाने वर विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याशी या गावातल्या लोकांचा काही संबंध नव्हता, तरी देखील त्या ठिकाणी जाऊन जो हैदोस केला त्याचा आम्ही निषेध करतो, यापूर्वी केलेला आहे. राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे गोंधळ वाढला, कारण सतत नेते तिकडे जातात. आज सुद्धा जितेंद्र आव्हाड विचारण्याकडे निघालेले. राजकीय नेत्यांनी याच्यात हस्तक्षेप टाळावा का परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी? जितेंद्र आव्हाड हे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मुद्दामून तिथली परिस्थिती अधिक जवळून पाहण्यासाठी पाठवलेलं आहे त्यांना. आणि त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे, विशेषतः आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष VB पाटील हे छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या घटनास्थळी जाऊन आलेत. त्यांना सर्व ती मदत पुरवण्याचं काम महाविकास आघाडीच्या, इंडिया आघाडीच्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज काय परिस्थिती आहे, काय कोणत्या विशाळगडावर नेमकं काय झालं आणि पायथ्याशी काय झालं हे पाहण्यासाठी पक्षाच्या वतीनं ते गेलेले आहेत. महायुतीला मदत केली का? उशिरा का होईना भारतीय जनता पक्षाला वस्तुस्थिती कळली याचं आम्हाला समाधान आहे.
असं आहे की मनोज जरांगे यांच्याशी सरकारने अनेक चर्चा केलेल्या आहेत. जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली, तशी ओबीसीच्यासाठी जे आंदोलन झालं त्यांच्याशी देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली. दोघांनी देखील दोघांना काही आश्वासनं दिली आहेत, कमिटमेंट दिलेले आहेत. नेमक्या काय दिलेले आहेत हे जाहीरपणाने ते काही सांगत नाही. आणि त्यामुळं कोण या दोघांच्या किंवा व्यक्तीबद्दल, पक्षाबद्दल किंवा एखादी भूमिका मांडत असतील तर नक्की वाद काय आहे हे आम्हाला माहीत नाही. यांनी दिलेल्या कमिटमेंट पाळल्या जात नाहीत म्हणून कोणी रागावून टोकाची भाषा करत असेल तर नक्की काय कमिटमेंट आहेत ह्या तपासल्या पाहिजेत. त्यामुळं आम्हाला विरोधी पक्ष म्हणून या संदर्भात सत्तारूढ पक्षाने, सत्तेत बसलेल्या लोकांनी किमान विरोधी पक्ष नेत्यांना तरी वरच्या आणि खालच्या म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांना तरी किमान विश्वासात त्यावेळी घेणं आवश्यक होतं. असला कोणताच प्रकार न झाल्यामुळे आम्ही या सर्व प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहोत. साताऱ्यामध्ये वाघनखं ज्या दालनात ठेवण्यात त्याचं उद्घाटन दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करतायत. ती नक्की शिवकालीन आहेत की महाराजांनी वापरली होती, संभ्रमावस्था आहे. हा विषय पुढे रेटून देण्याचा प्रयत्न करतोय का सरकार, संभ्रमावस्था कायम ठेवतो? याच्यावर योग्य उत्तर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब देतील. त्यांचा अभ्यास मोठा आहे. यामध्ये इतिहासतज्ञ इंद्रजित सावंतांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं की ज्या म्युझियमनी ही वाघनखं आली, शिवकालीन शस्त्रांविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आहे, परंतु ज्या पद्धतीनं सरकारनं प्रमोट करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राला फसवण्याचा हा एक हेतू त्यात दिसून आला की हीच वाघनखं अफजल खान वधाच्या वेळी वापरली गेली होती, अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह हे आधी सांगण्यात आलं. मात्र त्या म्युझियमनी स्वतः सांगितलं याविषयी म्युझियमला कोणतीही खात्री नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही येते की अशा इतिहासाला उजाळा देणं ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या आजच्या काळात असणाऱ्या रयतेचं राज्य या संकल्पनेला उजाळा देणं जास्त तितकंच गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका या आज्ञापत्राला उजाळा देणं तितकंच जास्त गरजेचं आहे. परस्त्रीला माते समान मानण्याच्या आज्ञापत्राला उजाळा देणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं यामध्ये विधायक गोष्टींना उजाळा देणं हे जास्त गरजेचं. महाराजांविषयी कोणाच्याही मनात अनादर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, प्रत्येकाच्या मनात आदरच आहे. परंतु वाघनखांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं जर अशा पद्धतीनं हीच वाघनखं अफजल खान वधाच्या वेळी वापरली होती असं सरकारनं नॅरेटिव्ह दिलं, पण जर म्युझियम म्हणत असेल याविषयी खात्री नाही तर सरकारनं त्याविषयी सुद्धा स्पष्टीकरण केलं पाहिजे. आणि दुसरं, ती वाघनखं मुंबईवरून सातारला गेली, गुपचूप नेली, सातारला संग्रहालयात ठेवली, ती मागच्या दाराने नेऊन ठेवली. म्हणजे वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत तर मग ती वाजत गाजत आली पाहिजे. त्याच्या स्वागतासाठी स्वतः खुद्द उदयनराजे भोसले दारात उभे पाहिजे होते आणि त्यांचं स्वागत करायला त्यांनी पाहिजे होतं वाघनखांचं. पण तसं काही झालं नाही आणि ही वाघनखं भाड्याने आणलेली आहेत. खरं म्हणजे यांनी ब्रिटिश सरकारशी बोलून ती कायमची आणली पाहिजे होती, पण तसं काम करता या सरकारला आलेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये दोन पक्षांमध्ये फूट पडलेली आणि त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. आता काँग्रेसमध्ये सुद्धा काही आमदारांनी गद्दारीसाठी भूमिका घेतली, त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी होती. अजूनपर्यंत काँग्रेसकडून कारवाई करण्यात आलेली नाही. मला माहीत नाही की नक्की कोणी मतं विरोधात दिली. काँग्रेस पक्षाचं असं चर्चा मी वर्तमानपत्रात वाचली. काही वरिष्ठ नेत्यांच्या जवळचेच कोणी आहेत अशी चर्चा आहे, पण ते त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. नाना पटोले हे त्या बाबतीत खंबीर आहेत आणि नाना पटोले मला खात्री आहे की त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. धनंजय मुंडेंचं बॅनर काय लागलं काय, काही शक्य आहे. मुख्यमंत्रीच्या खुर्च्या ज्या आहेत, हे जे आपण लाडकी चालू आहे ना, ती लाडकी खुर्ची योजना आहे खरं म्हणजे.
ही जे प्रत्येक ही लाडकी खुर्ची योजना आणि त्या लाडक्या खुर्चीसाठी माझी सरकारला विनंती आहे की एवढे जर भावी असतील तर तेवढ्या खुर्च्या सरकारने एक 4 खुर्च्या तरी कराव्यात. बरोबर आहे ना, तेच मी त्याच्यासाठी म्हणतोय जरा खुर्च्या वाढवाव्या लागतील. 10 फेब्रुवारी 2001चं परिपत्रक आहे. आमचं सरकार असताना त्यावेळी आम्ही काढलेलं होतं 2001चं, की ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये अतिक्रमणं काढू नयेत आणि असं सर्क्युलर आहे त्यावेळी. त्याच्यानंतर नवीन सर्क्युलर निघालेलं नाही. ते बघता मुख्यमंत्र्यांनीही असे आदेश देणं, मग मुख्यमंत्री जागृत असतील तर त्यांनी पावसाळ्याच्या आधी ते काढायला पाहिजे होते. आणि आता माणुसकीच्या नात्यानं थांबून पावसाळा संपल्यानंतर त्यांची पुनर्वसन कुठं करायचं ठरवावं. ती विशाळगडावर जी लोक आहेत ना, ती बहुतांशी कुटुंब कोकणातनं येऊन तिथं स्थायिक झालेली आहेत आणि ती हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सर्व घटक आहेत त्याच्या. त्यामुळं हे जे बाहेर फेक नरेटिव्ह दिलं जातं आहे ते चुकीचं आहे. विशाळगडावर अतिक्रमण नसलं पाहिजे यात दुमत नाही, नसायलाच पाहिजे. पण ते काढायचं असेल तर ते पावसाळा संपल्यावर काढावं आणि विशाळगड पूर्ण क्लिअर करून जे पूर्वी ऐतिहासिक स्वरूप होतं ते निर्माण करावं, ही आमची मागणी आहे. पण आज ही वेळ नाही पावसाळ्यात, कारण विशाळगडात प्रचंड पाऊस पडत असतो विशाळगडाच्या भोवती. बरोबर आहे. आता अशा दुर्घटना वाढण्याचा संभव आहे, कारण मागच्या 1.5-2 वर्षात जी कामं झालेली आहेत रस्त्यांची, ती कामं अत्यंत तकलादू आहेत. 30-30, 40-40% कमिशन घेऊन ही कामं करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं रस्त्यावर डांबर कमी, खडी कमी, मुरुम कमी अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे या पावसाळ्यात अजून जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात पडणारा पाऊस आहे, त्यावेळी अनेक रस्त्यांच्या बाबतीत अशा घटना घडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे या सगळ्या मागच्या 2 वर्षात झालेल्या कामांची चौकशी करावी लागेल. आमचं सरकार आल्यावर क्वालिटी टेस्टिंग प्रत्येक महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं आम्हाला करावं लागेल, कारण यांनी प्रचंड घोटाळे केलेले आहेत आणि अतिशय सुमार दर्जाची कामं महाराष्ट्रात झालेली आहेत. त्याचा परिणाम गडचिरोलीतल्या नागरिकांना बसला आहे आणि बाळंत झालेल्या महिलेला घेऊन जाताना JCBतून आपल्याला जे आपण सांगितलं ती परिस्थिती आहे. तीच झाली. हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे, कारण मी म्हणतोय तसं 10 फेब्रुवारी 2001ला परिपत्रक आमचं सरकार असताना जे काढलं तोच आज बेस आहे आणि मला खात्री आहे की हायकोर्टाने त्याकडे बघून विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला स्थगिती दिलेली आहे. स्थगिती दिलेली असली तरी स्थगिती उठवण्याचं काम, म्हणजे स्थगिती काही कालापुरती असेल माझ्याकडे नक्की माहिती नाही, पण पावसाळा झाल्यानंतर विशाळगड स्वच्छ केला पाहिजे, अतिक्रमण दूर केलं पाहिजे आणि वर विशाळगडावर जे राहिलेले आहेत त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना पर्यायी जागा सरकारने त्याच्या पायथ्याशी देण्याचं काम केलं पाहिजे. हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. हे सरकार श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवणार आहे असे पदोपदी यांचे निर्णय आहेत. हे 6,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढलेलं आहे, तेही त्याचाच एक भाग आहे. आपण अलिबागपासून विरारपर्यंत जाणारा जो कॉरिडॉर आहे त्या ठिकाणी जमीन ॲक्वायर करायच्या आधीच सरकारने टेंडर काढलेलं आहे, तेही असंच काहीतरी 18,000 कोटी रुपयाचं आहे. त्यामुळं टेंडर काढायचे, कामं द्यायची आणि पैसे घ्यायचे आणि त्याच्यात भ्रष्टाचार करायचा हा सर्रास प्रकार टेंडर मॅनेज करून सध्या मोठ्या प्रमाणात चालला आहे. आणि तेच आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं की हे लूट करणारं सरकार घालवण्याची वेळ आलेली आहे. मोहन भागवतांचे वक्तव्य
मला बरंच समाधान आहे की देशातल्या परिस्थितीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याकडून जे जनतेच्या हिताचं आहे असे काही मुद्दे अलीकडे मांडले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलही विवेकमधून त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. तसं आज त्यांनी हे जे विधान केलेलं आहे ते विधान देशातल्या कुणाला लागू आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. परंतु हा एक गुणात्मक बदल हा त्यांच्यात झालेला दिसतोय मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात, याचा मला आनंद आहे. बागनक को लेके जो मुद्दा गरमाया, इसमें छत्रपति शिवाजी महाराज के गौरवशाली इतिहास पर हर किसी को नाज है, हर किसी को फख्र है. लेकिन जिस प्रकार महायुति सरकार ने जिस प्रकार पहले नैरेटिव दिया कि जिस प्रकार उन्होंने महाराष्ट्र की जनता को कहा कि ये वही बागनक है जो छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान वॉर के वक्त यूज़ किए गए थे, लेकिन लंदन के म्यूजियम से ये खुलासा आया है कि दे आर नॉट कॉन्फिडेंट वेदर इट इज़ द सेम वेपन विच वॉज यूज्ड इन दैट वॉर. तो ये कहीं तो सामंजस्य का अभाव है जो महाराष्ट्र गवर्नमेंट जो नैरेटिव दे रही है और जिस प्रकार से म्यूजियम बोल रहा है. दूसरी बात ये बहुत अहम है कि छत्रपति शिवाजी महाराज का कोई भी वेपन हमारे लिए एक बहुत ही सेलिब्रेटेड थिंग है. तो जो जब वागनक आए तो उनको जोश से ढोल ताशे के नगारे के साथ उन्हें अगर सेलिब्रेशन करके ले जाया होता तो ज़्यादा हमें खुशी होती. और तीसरी बात यह है कि छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास से कुछ अहम मुद्दे अगर हमने लिए तो वो जिसे हम रहते से राज्य कहते हैं, जिसे हम माँ बहनों के प्रति सुरक्षित राज्य की बात करते हैं, जिसे हम किसानों के लिए सुरक्षित राज्य की बात करते हैं, तो ऐसे अहम मुद्दों पर ध्यान देना आज के काल के अनुसार ज़्यादा उपयुक्त साबित होगा. थैंक यू. हे आता माझ्याकडे राज्य निवडणूक आयोगाने 16 जुलै 24चं पत्रक आहे माझ्याकडे त्यांनी काढलेलं. त्याच्यात क्लॉज नंबर 6 आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2019 या अधिसूचनेतील परिशिष्ट 3 मधील अनुक्रमांक 172 वरील बिगुल ट्रम्पेट आणि अनुक्रमांक 173 वरील तुतारी ही मुक्त चिन्हे गोठवण्यात येत आहेत असं एक पत्रक सुरेश काकाणींच्याकडून काढण्यात आलेलं आहे राज्य आयोगाकडून. त्यांचं अजून मला माहीत नाही. मी आमच्या लीगल टीमशी बोलतो वर काय झालं ते. एक व्हिडिओ आम्हाला आपल्याला दाखवायचा आहे. आपण तो व्हिडिओ पाहावा अशी माझी विनंती आहे. स्थानिक स्वराज्य तो साऊंड बंद आहे, स्पीकर ऑन कर. ते तोपर्यंत एक क्लिप थांबव. पोस्ट करू आम्ही एक 5-10 मिनिटात NCPच्या याच्यावर पोस्ट करू आम्ही. मी आपल्याला पाठवतो. चला आपण सगळे पाऊस असताना 10 वाजल्यापासून या ठिकाणी 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्व पत्रकार आणि विविध चॅनलचे प्रतिनिधी यांचे आभार मानतो. पुण्याहून नहीं अभी पूछ लीजिए अभी. हाँ ये बहुत महत्वपूर्ण टिप्पणी उन्होंने की है. देश के हालात और देश के प्रमुख व्यक्तियों के बारे में शायद ये सब
देश में आकलन हुआ होगा और उन्होंने कुछ सच बताने की कोशिश की है। अब इन दिनों में महाराष्ट्र के राजनीति में नीति के बारे में भी उनका एक विवेक नाम का जो मैगज़ीन है उसमें भी उन्होंने कुछ विचार रखे हैं। मैं आरएसएस का स्वागत करता हूं कि कुछ अच्छे विचार उन्होंने सामने रखने की कोशिश की है। सर, पिछले कुछ दिनों में देश में कई रेल हादसे हुए। अश्विनी वैष्णव इस समय मुंबई में मौजूद है, भारतीय जनता पार्टी की बैठकों में शामिल हो रहे हैं, लेकिन अभी तक कल जिस तरह से उत्तर प्रदेश में घटना हुई उस पर कोई बयान नहीं आया और जिस तरह से रेल दुर्घटनाएं हो रही है इसको लेकर ये वाकई दुर्भाग्यपूर्ण है कि जो बार बार लोकसभा चुनाव के दौरान भारतीय जनता पार्टी के नेताओं पे जो आरोप लगाए गए, विपक्ष की तरफ से आरोप लगाए गए कि सिर्फ राजनीति और सिर्फ चुनावी राजनीति ही अहम उनके लिए मायने रखती है। मुझे लगता है अश्विनी कुमार वैष्णव जी महाराष्ट्र के प्रभारी होने के साथ साथ देश के रेल मंत्री भी है और इन्होंने ही बार बार कवच जो संकल्पना है इसकी गुहार लगाई थी, लेकिन बावजूद इसके रेल मंत्री का एक रेल एक्सीडेंट के बाद, इतने दुर्भाग्यशाली रेल एक्सीडेंट के बाद भी बयान न आना यही चीज़ को दर्शाता है कि बीजेपी को क्या सिर्फ चुनावी राजनीति में इंटरेस्ट है। यही सवाल तो खड़ा होता है इससे। सर, उत्तर प्रदेश में कांवड़ यात्रा को लेकर जिस तरह से एक नया नोटिफिकेशन जारी किया गया है, नोटिफिकेशन में साफ तौर पर ये बात कही गई है कि जितने भी दुकान वाले होंगे इन सभी की दुकान के नाम के आगे उन्हें लिखना होगा कि क्या उनकी दुकान किस चीज़ की है, किस लिए वो काम करते हैं, और इसके अलावा ये भी कहा गया कि हजारा सर्टिफिकेट हो या इन सभी चीज़ों पर बैन होगा। तो ये जिस तरह से एक अलग तरीके का नोटिफिकेशन, और बीजेपी के नेता भी कई बार खासतौर पर मुख्तार अब्बास नकवी ने भी इस पर ट्वीट किया, तो क्या दो मन दिखते हुए नजर आ रहे हैं? सर, उत्तर प्रदेश की राजनीति एक बहुत दिलचस्प मोड़ पे है। तो आप जिस नोटिफिकेशन की बात करें उस नोटिफिकेशन के बाद कौन से अधिकारियों का हाथ है, अगर ये आप बता सके, क्योंकि आजकल उत्तर प्रदेश की जो नौकरशाही है वो नौकरशाह भी और राजनेता भी, ऐसा पता चलता है कि जो सत्ता में बैठे हैं वही दो गुटों में बटे हैं, ऐसी चर्चा कानों पे आ रही है। तो ये एग्जैक्टली नोटिफिकेशन किस ग्रुप की तरफ से निकला है वो देख के उस पर बयान देना ज़्यादा असरदार होता है। काय 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 नाही, काय तो पूर्वी असा एक निर्णय राज्य सरकारमध्ये झाला होता, पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करता येत नाही आहे आणि ते मॉनिटरही होत नाही आहे, म्हणून राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला असावा। आता त्याच्यावर हायकोर्टमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण RTमध्ये ज्या मुलांना ॲडमिशन दिली पाहिजे त्यांना ॲडमिशन देणं, ते मॉनिटर होणं असं होत नाही आहे, ते डिफिकल्ट आहे मॉनिटर करायला, आणि म्हणून कदाचित सरकारने त्यावेळी निर्णय घेतला असावा, ज्याच्यावर हायकोर्टाने आज स्थगिती आणलेली आहे। सरकारने आरोप केला गेला होता की धनदांडे आणि संस्था चालकांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, तर त्या बाबतीत तुमची भूमिका काय? त्यावेळी जर 9 फेब्रुवारीला निर्णय घेतला नाही, आमचं सरकार असतानाच RTच्या निर्णय झालेला होता, मला आठवतं 25% आरक्षण असावं वगैरे, पण त्यात आता काय झालेलं आहे की सरकारने हा निर्णय कोणाच्या मागणीवरून केला आहे हे माहीत नाही, सरकारने त्यावेळी रद्द का केला, पण तुम्ही म्हणताय त्यात बरंचसं तथ्य आहे। आता आमची विनंती, हे लाईव्ह बंद झालं, हां चालू आहे, मग आता तुमच्या सगळ्यांचे आभार, आता बंद करा। मग मी झालं का बंद? आमची विनंती काय आहे की आमचं हे जे लॉन्च केलेलं आहे आणि माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र, याला आपण जास्त प्राधान्य द्यावं अशी आमची विनंती आहे आपणाला। आपल्याला सकाळी उठून त्रास जो देण्यात आलेला आहे तो यासाठी देण्यात आलेला आहे।
थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.